आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष शेखर भाऊ घोडके आहेत. त्यांना आपण नेमकं विचारावं असे सध्या प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे, काय सांगा सध्या प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे? महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त आज आम्ही खरं तर ग्रामीण भागापासून सुरुवात करतोय. कालपर्यंत मागचे 8 दिवस झाला आम्ही शहरातले प्रत्येक घरात डोर टू डोर जाऊन मशाल हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं चिन्ह आहे हे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आजपासून पाडोळी गावापासून आज आपण सुरुवात केली. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं महाविकास आघाडीचे आपले पदाधिकारी आहेत, जिथं जिथं महाविकास आघाडीचे प्रेमी लोक आहेत, ह्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी काय असतील, त्यांना कमी जास्त काय असेल या गोष्टीची चर्चा करून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवतोय की तुम्ही तुमच्या गावात माझी गाव माझी जबाबदारी या दृष्टीनं आपण आपल्या गावात फिरून आपल्या गावात आपलं हे मशाल चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकानं जोमानं कामाला लागायचंय हा संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मतदाराचा व युवकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला? खरं तर महाराष्ट्रातली नव्हे तर ह्या सगळ्या देशातली परिस्थिती आज मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की देशामध्ये युवकांना किंवा सगळ्या देशातल्या जनतेला फसवणारं सरकार म्हणून ह्या भाजप सरकारचा आज चेहरा समोर आला. 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन असेल, शेतकऱ्याचा उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन असेल, किंवा महिलांचा गॅस कमी करायचं आश्वासन असेल, किंवा पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचं आश्वासन असेल, ह्याच्यातलं एक पण आश्वासन पूर्ण न करणारं सरकार, खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीचं सरकार हे सगळ्या लोकांना हे सगळं उघड झालंय. आज लोकांच्या भावनिकतेचे प्रश्न, भरपूर प्रश्न आज समाजात उभे राहिलेत. त्या एका सुद्धा प्रश्नाची दखल न घेता हे सरकार फक्त समाजामध्ये भांडणं लावायचं आणि भावनिक वातावरण करायचं काम करतंय. ह्या सगळ्या वातावरणाला मूठमाती ही सामान्य जनता देईल आणि हा जनतेतून झालेला उठाव नक्कीच मोदी सरकारला घरी बसवेल ही गॅरंटी आम्हाला वाटते. ओमराजे यांच्या प्रचारासाठी आपले प्रदेशाध्यक्ष महबूब शेख येतील का? महबूबबाईंचा दौरा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 ठिकाणी उमेदवार उभे आहेत. 10 लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे आहेत. त्यांच्या त्या शेड्यूलनुसार आम्ही आमच्या इथं येण्याची त्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी योग्य आम्हाला वेळ देतो म्हणलेत. इथं जर दौरा त्यांचा ठरला तर आम्ही आपल्यास कळवतो. मतदारांना काय आवाहन करायला आपण? या ठिकाणी मतदारांना एकच आव्हान आहे, आजची जी परिस्थिती आहे ही कुठल्या पक्षासाठी मतदान करा, कुठल्या एका उमेदवारासाठी मतदान करा म्हणण्याची वेळ नाही. हे जे मतदान आहे हे देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी हे मतदान लोकांनी करावं आणि जास्तीत जास्त संख्येने युवकांनी ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपला देश वाचवण्यासाठी, आपल्या बांधवांचं, आपल्या लेकराबाळांचं भविष्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हे या ठिकाणी मी आपल्याला आवाहन. तर हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष शेखर भाऊ घोडके.